रंगभूमीवर काम करत असताना बिलो द बेल्ट कुठलाही विनोद असता कामा नये या तत्वाशी हे तत्व मी अतिशय घट्ट पकडून गेले 42 वर्ष काम करतोय. मराठी भाषेमध्ये राग सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने साजरा करता येतो. मी साजरा करता येतो म्हणतोय. मराठी भाषेमध्ये प्रेम सुद्धा छान पद्धतीने करता येतं. मराठी भाषेमध्ये समजावता पण छान येतं. समजावण्याची सुद्धा पद्धत आहे. ते समजावण्याच्या पद्धतीत सुद्धा वेगवेगळे शब्द असतात आणि ते साहित्यातले शब्द असतात. काही शब्द शार्प असतात किंवा थेट असतात. काही शब्द बोथट असतात. काही शब्द लागणारे असतात. तू जाडा आहेस असं म्हणण्यापेक्षा तुझी तब्येत चांगली झाली आहे असं म्हणणं, म्हणजे उदाहरण म्हणून तुला सांगतो. त्यामुळे मराठी भाषेचा अभ्यास आणि मराठी भाषेवर प्रेम हे कायमस्वरूपी असलंच पाहिजे. कारण आपली मराठी भाषा अतिशय उत्तम आहे आणि ती वळवावी तशी वळते त्या त्या वेळी त्या त्या मनात किंवा ज्याच्या त्याच्या मनात जी भावना आहे त्याप्रमाणे मराठी भाषा यायला पाहिजे. आता मी ज्या काळात पॅरलल थिएटर केलं म्हणजे 74, 75, 80, 81, 82 त्या काळात आपल्याकडे उपलब्ध साधनं खूप कमी होती. म्हणजे नाटक, सिरियल आणि सिनेमा हे तीनच गोष्टी होत्या. हे रील्स वगैरे आत्ता आलेल्या गोष्टी आहेत. म्हणून रील्स वाईट आहे असं मी म्हणणार नाही, पण तुम्हाला नक्की काय करायचं आहे हे यंग जनरेशननं ठरवलं पाहिजे. नाटक करता तेव्हा त्यासाठी एक वेगळी तपश्चर्या लागते. गाणं करता तेव्हा त्याच्यासाठी एक तपश्चर्या लागते. त्यामुळे रील्स करताना काही लोकांना जर वेळ लागत असेल तर मला वेळ लागणार नाही, कारण मी 40 वर्ष हेच करत आलोय. फक्त रील्सच्या ऐवजी नाटक करत आलेलो आहे. एक पुस्तक म्हणून कुठलं तुमचं पुस्तक आहे जे आवडीचं, त्याचं नाटक अभिनेता म्हणून नाही, मला एक अतिशय आवडणारं पुस्तक जे मला आजपर्यंत त्याचा अर्थ कळलेला नाही.